पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पण प्रभास, तुम्ही मिहिरवर हात उचलायला नको होता। वीणा, मी मुद्दाम नाही केलंय। माझा ना पेशन्स संपला वीणा। माझ्याकडून आपसूक हात उचलला गेला। वीणा, मी बघतोय ना त्याला। मी गेले काही दिवस मिहिरचं वागणं ऑब्झर्व करतोय। तो मुद्दाम मला आणि अत्तूला वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय। उगाचच भोळेपणाचा आव आणतोय तिच्या समोर। हे सगळे त्या मिहिरचे डाव आहेत। आता मी आणि अत्तू एकमेकांशी बोलत होतो तर कशाला यायचं होतं? काय गरज होती मध्येच येऊन काहीतरी कामाचं बोलण्याची? पण म्हणून भावावर हात उगारायचा का? तुमच्या अशा वागण्याने अत्तूंना काय वाटलं असेल? उलट आपल्या दोघांच्या नात्यामुळे हे सगळं घडतंय असंच वाटणार त्यांना। ह्याचा विचार केला तुम्ही? अच्छा, म्हणजे सगळा विचार मीच करायचा हा? आणि मिहिरने काहीच नाही करायचं? मी तुमच्याकडूनच अपेक्षा ठेवू शकते ना। मी माझ्या प्रभासकडूनच अपेक्षा ठेवू शकते ना। माझा ज्याच्यावर हक्क आहे, ज्या माणसाचा माझ्यावर हक्क आहे, त्या माणसासमोरच मी माझ्या मनातली इच्छा व्यक्त करू शकते ना। प्रभास, तुम्हाला कळतंय का? उद्या मी तुमच्या घरात सून म्हणून येणार आहे आणि माझ्या येण्याने जर तुमच्या घरातली नाती विखुरली जात असतील ना तर मला नाही आवडणार। उलट माझ्या येण्याने सगळे असे आनंदी असले पाहिजे। सगळे एकत्र आनंदी असं घर हवंय मला। आणि तुमच्या अशा वागण्याने ना मनात फक्त द्वेष निर्माण होईल। कळतंय का तुम्हाला? ठीक आहे, चुकलं माझं। मग मिहिरला त्याची कबुली द्या आणि त्याची माफी मागा। नाही, मला नाही जमणार आहे। प्रभास, असं काय करताय? माझ्यासाठी, आपल्या दोघांच्या नात्यासाठी सुद्धा नाही करणार? हा, मी पोचलोय पार्किंग लॉट मध्ये। काय झालं? मला कशासाठी बोलवलं? मिहिर हे तुमची माफी मागायला आलेत। हे बघा, त्यांना तुमच्यावर हात उगारायचा नव्हता, पण त्यांचं आणि अत्तूचं नातं खराब झाल्याने ते थोडे डिस्टर्ब झाले होते, म्हणून हे सगळं घडलं। इट्स ओके, मी अगदीच समजू शकतो। ऍक्च्युली अत्तू पण खूप डिस्टर्ब आहे। आज सकाळी जे काही झालं त्याच्यानंतर तिने ऑफिसमध्ये येऊन एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग कॅन्सल केली। प्रभास, मला तुझी मनस्थिती अगदीच कळू शकते, पण प्लीज असं नको वागूस। तुला माझ्यावर राग व्यक्त करायचा आहे कर, तुला मला मारायचंय मार, पण प्लीज आत्यासमोर नको। निदान आत्यासमोर तरी जरा समजूतदारपणे वाग आणि असा धीर नको सोडूस रे। हे बघ, ती आत्या आहे, ती आज चिडली उद्या विसरली असं नाही होऊ शकत। ए मिहिर, तुला कसं मनवायचं ना ते तू मला नको शिकवूस। तुझ्यापेक्षा चांगलं मी तिला ओळखतो। प्रभास, असं काय करताय? ते तुमच्या भल्यासाठीच सांगतायत ना सगळं। वीणा, हे बघ, नाही, इट्स ओके वीणा। मी आजवर जे काही वागलोय त्याच्यानंतर प्रभासचा माझ्यावर विश्वास बसणं खूपच कठीण आहे, पण तरीही ट्रस्ट मी प्रभास, मी खरंच बदललोय। नाहीतर सकाळी तू मला मारल्यानंतर मी तमाशे नसते का केले? मी तुझ्यावर हात नसता का उगारला? आत्याचे कान भरून तुला ऑफिसमधनं काढून टाकायला नसतं का सांगितलं? अरे, हे सगळं मी करू शकलो असतो, पण मी केलं का? नाही ना।
तुझा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाहीये. कदाचित तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी माझी काही मदत झाली तर प्रभासचा माझ्यावर विश्वास बसेल. पण प्रभास, एक गोष्ट नक्की सांगतो, आत्याचा तुझ्यावर प्रचंड जीव आहे. अरे खूप प्रेम करते ती तुझ्यावर. आणि तू असा अचानक लग्नाचा निर्णय घेतलास ना, म्हणून ती खूप हर्ट झाली रे, तुटली आतून. अरे आणि तीच काय, तिच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याचं हेच झालं असतं. मला ऑफिसमध्ये खूप काम आहेत, येतो मी. मला पुन्हा एकदा आत्तूशी स्वतः बोलावं लागणार. प्रभास, ऐका ना, मी उद्याच येते आणि आत्तूला भेटते. वीणा, ऐक ना, थोडे दिवस जाऊ देत ना. तू आत्ता आलीस आणि आत्तू भडकली तुझ्यावर तर. तुम्ही नका काळजी करू, मी माझ्या मनाची तयारी करूनच येणार आहे. नाही यार वीणा, हे बघ, आत्तू तुझ्यावर चिडलेली मला अजिबात आवडणार नाही. आणि मी तिलाही काही बोलू शकणार नाही, माझी कोंडी होईल अगं. हे बघ वीणा, जरा धीर धर. आता नको घेऊया आपण ही रिस्क. प्रभास, ऐका ना, उगाच दिवस वाया गेले ना तर हे प्रकरण आणखीन चिघळेल. मला माहितीये, मला आत्तू काहीतरी वाईट साईड बोलेल, काहीतरी सुनावतील, पण तेच तर हवंय मला. म्हणजे आत्तूने अबूला सोडणं हेच जास्त महत्वाचं की नाही आपल्यासाठी. मग तिने मला काहीही बोललं ना तरीही चालेल. तिच्या मनातलं एकदा का बाहेर पडलं ना सगळं, तर तिचं मनही हलकं होईल. अगं पण प्रभास प्लीज, अहो मोठ्या माणसांनी 2 शब्द बोलले तर काही कमीपणा येत नाही. आणि त्या जर बोलल्या तरच आपल्याला कळेल ना की त्यांच्या मनात काय सुरू आहे. त्याच्यामुळे बोलू द्या त्यांना. मी उद्या येते. वीणा, ठीक आहे, पण मग आज तू ऑफिसला जाण्याच्या आधीच तू घरी ये. हा, म्हणजे तुम्हाला जे काय बोलून घ्यायचं ना ते माझ्या डोळ्यांसमोर बोलून घ्या. ठीक आहे, भेटू उद्या. येऊ? ऐक ना, पण म्हणजे हे भेटणं गरजेचंच आहे का? खरंच गरजेचं आहे. आणि तुम्ही नका काळजी करू, सगळं काही ठीक होणार आहे. भेटू उद्या. बाय. बाय. हॅलो, वीणाने उद्या तुमच्या आत्तूशी बोलायचं ठरवलंय आणि ती उद्या सकाळीच येणार आहे तुमच्या घरी. अच्छा, नाही मला वाटलंच होतं ती घरी येईल, पण एवढ्या लवकर येईल वाटलं नव्हतं. एनिवे, थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. हॅलो हॅलो हॅलो, काय झालं? मी येते उद्या नाशिकमध्ये. बर. हॅलो. काय? नाही म्हणजे मी उद्या येतेच आहे, तर आपण भेटूया का? काही काम आहे का? फोनवर बोलून घेऊ. नाही नाही म्हणजे फोनवरून आपण रोजच बोलतो, नेहमीच फोनवरच बोलतो, तर प्रत्यक्षात भेटलो तर बरं वाटेल थोडं, म्हणून. बरं बरं, उद्याचं उद्या बघू. हा, आपलं भेटणं गरजेचं आहे. काय वीणासाठी उद्या माहोल बनवायला हवा.
आई अरे काय झालं? काही हवंय का? तन्वी, तन्वी? एक काम कर, मी सांगतोय तसं कर. तन्वीला मी फोन लावतो, तू बोल तिच्याशी आणि तिला सांग की उद्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तू आणि तिची आई तुम्ही दोघी इकडे या म्हणून. अरे पण बोल 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 बोल. कट करते ती. अगं मग परत लाव, बोल. काय झालं? कट करते ती. तू धीर धर ना. कट धीर करते धरायला ना. वेळ नाहीये माझ्याकडे. ती फोन उचलत नाही ना. तिच्या आईचा नंबर आहे तुझ्याकडे? असेल, शोधावा लागेल. ताबडतोब शोध. शोध शोध लवकर शोध. एक मिनिट थांब. साने समेळ. हे बघ सरपोतदार. हा फोन लाव, ताबडतोब फोन लाव. उद्याच्या उद्या इकडे यायला सांग, कळलं का? नक्की ना? हा. हॅलो. हा हॅलो मिसेस सरपोतदार, मी योगिनी सदावर्ते बोलते. बोला. काय म्हणता, कशा आहात? मी छान मजेत. पण तुम्ही अचानक फोन कशा काय केलेत? हो अचानक नाही, म्हणजे काय ना, केव्हापासून फोन करेन म्हणते, पण वेळच मिळत नव्हता. हो मग आज कसा काय वेळ मिळाला? उद्या फ्री आहात ना तुम्ही? कशाला? अहो ते काय ना, आपल्या मिहीरच्या आणि तन्वीच्या लग्नाची बोलणी करायची आहेत ना, तर तुम्ही या ना उद्या. अहो पण मीही रेडी आहे का? तो काय उद्याच्या उद्याही तयार आहे लग्नाला. ठीक आहे, मी तन्वीशी बोलते आणि मग तुम्हाला कळवते. आता ठरवूनच टाका ना नक्की यायचं. मी तुम्हाला वेळ कळवते मेसेज करून. ठीक आहे? ठीक आहे. हां चला बरं. मिहीर, तू नक्की लग्नाला तयार आहेस ना? पांडुरंगा, प्रभासच्या आत्याशी बोलायला आज वीणा सदावर्तींच्या घरी जाणार आहे. प्रभासच्या आत्याचं मन जिंकूनच तिला प्रभासशी लग्न करायचं. तू तिचा सखा आहेस, तू तिच्या सोबत असशील ना रे? तू सोबत असलास ना की तिच्या बाबतीत काही चुकीचं घडूच शकत नाही. प्रभासच्या आत्याच्या मनातले सगळे किंतु परंतु दूर करायचं वीणाला बळ दे. वीणाचं खूप प्रेम आहे रे प्रभासवरती. त्यांचा संसार सुखी होण्याच्या मार्गामध्ये जे काही अडथळे आहेत ना, ते तुझ्या कृपेने दूर होऊ दे. तुझ्या मुलीवरती तुझी कृपा सदैव असू दे. वा 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 वा, काय सुगंध पसरला अगदी बाहेरपर्यंत. वा. आमची आई नेहमी म्हणायची, जिने स्वयंपाकघरात केलेल्या पदार्थाचा सुगंध पार अंगणापर्यंत पोचतो आणि कोणता पदार्थ बनतोय हेही समजतं, ती खरी उत्तम गृहिणी. गाजर हलवा बनतो आहे, बरोबर? हो. ओळखला की नाही? अगं पण आज काही सणवार नाही, कोणाचा वाढदिवस नाही, काय विशेष? एक मिनिट. तू हा गाजर हलवा प्रभाससाठी बनवतेस? नाही. नाही?
मग प्रभासच्या आत्तूसाठी शैलजासाठी का असं एकदम अचानक? मामा रे, मी प्रभासच्या तुला आज भेटायला चालली, म्हणजे त्यांची समजूत काढायला. खरं तर माझ्या आणि प्रभास विषयी त्यांच्या मनात काही अडी निर्माण होऊ नये म्हणून चालली. पण वीणा, तुला काय वाटतंय? तू तिकडे जाशील, तिला समजवशील आणि ती लगेच ऐकेल? पण मामा अरे, आपण जर प्रयत्नच नाही केले तर कसं होईल? कदाचित असं सुद्धा होऊ शकतं ना की मी त्यांच्याशी बोलायला जाईल, त्या सगळं ऐकून घेतील आणि त्यांचा राग व्यक्त करतील, आणि त्यांनी बोलून जर त्यांचा राग व्यक्त केला तर त्यांचं मनही हलकं होईल. मामा हे बघ, तू नको टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक होणार. खरं सांगू, मला तुझी आणि प्रभासची काळजी वाटते. मी शैलजाला खूप चांगला ओळखतो, त्यामुळे मला थोडी भीती वाटते. मामा, भीती मलाही वाटते, पण असं घाबरून कसं चालणार? उद्या मला आणि प्रभासला जर एकत्र राहायचं असेल तर येणाऱ्या अडचणींवर जोडीने मात करणं गरजेचं आहे ना. त्यामुळे काहीतरी गोड नेऊन त्यांच्या मनाचा कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करेन. आणि असंही कुणाच्या तरी घरी जाताना असं रिकाम्या हाताने कसं जायचं सांग? काय चाललं तुझं? थांब ना, काहीतरी करायचंय मला. बाबा नाही म्हणणार, बाबा हो म्हणणार. बाबा नाही म्हणणार, बाबा हो म्हणणार. बघितलं, म्हणजे फायनली आपलं प्रेम जिंकणार. ऑफकोर्स जिंकणार. मग हे सगळं कशाला? अरे असंच गंमत. पण तुला खूप काळजी घ्यायला लागणार आहे ना. मला आता काय? म्हणजे बाबा परवानगी देतील, पण तू नीट बोललास तर, नाही तर मग विसर मला. अरे सरळ सरळ धमकी? धमकी नाही रे, समजावतीये तुला. अच्छा. अरे तू अजिबात काळजी करू नकोस. कल देखना इस मनोहर जोगळेकर का कमाल. का असं काय करणार आहेस तू? काय करणार आहे? डायरेक्ट त्यांच्या समोर जाणार आणि म्हणणार, तुमच्या मुलीचा हात द्या. पण शैला, तुझ्या बाबांनी तुझा हात द्यायच्या ऐवजी या हातात चेक फाडून दिला तर? चेक? बाबा चेक का देतील? अगं ते सिनेमात दाखवतात ना, काय इस पर जो रकम डालनी है डाल दो, लेकिन उसके बाद हमेशा हमेशा के लिए मेरी बेटी को भूल जाओ. काय रे? तर रक्कम तुम्हाला भरायला लागेल ना. तू पैसे घेणार आहेस? म्हणजे असं झालं तर काही होणार नाही असं. माझे बाबा की इतके वाईट नाहीये. आणि मी काय म्हणते, तू ना गाजर हलवा घेऊन ये त्यांच्यासाठी, त्यांना खूप आवडतो, खुश होतील ते. अरे म्हणजे डायरेक्ट लाच? नहीं नहीं नहीं, रिश्वत देना और लेना गुनाह है, मैं नहीं करने वाला. मी नाही. लाच नाही रे. आपण एखाद्याकडे गेलो तर रिकाम्या हाताने जातो का? नाही ना, काहीतरी घेऊन जातो ना. म्हणून म्हणतीये, तू गाजर हलवा घेऊन ये, त्यांना खायला घाल, ते खुश होतील. आणि तसंही तू गाजर हलवा खूप छान बनवतोस. यस, ठरलं. मी उद्या गाजर हलवा आणतो. त्यांनी एक घास घेतला की लगेच तुझा हात मागतो. हे पण मनोहर, तू फक्त बाबांसाठीच डबा आणणार का? नाही, मी 2 डबे घेऊन येणार. एका डब्यात गाजर हलवा आणि दुसऱ्यामध्ये मी स्वतः बसून येतो. काय रे? मामा रे, तू नाही करणार टेस्ट? मामा, मामा, मामा. अरे कुठे हरवलास तू? काय नाही अगं, तुझं सगळं काम व्यवस्थित हो हीच विठ्ठलाकडे प्रार्थना. बरं, तू बाबांशी बोललीस ना याबद्दल? सांगितलंय, त्यांनाही थोडंसं टेन्शन आलंय. तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. बरं, तू टेस्ट नाही करणार आहेस का?
अरे का नाही, नेकीवर पुश दे दे दे. थांब. हे कसं झालं? केवळ अप्रतिम मस्त झालं.